आता बघूया टॉप 9 जिल्ह्यांच्या बातम्या। पुणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर मुंबईसह इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा येलो अलर्ट जारी, हवामान खात्याचा अंदाज। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला, मात्र आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी, सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली। परभणी जिल्ह्यामध्ये भाजपकडून केंद्र सरकारच्या 11 वर्षातील योजनांचं प्रदर्शन, परभणी भाजप महानगरकडून उपक्रम, प्रियदर्शन इंदिरा गांधी क्रीडा संकुल या ठिकाणी भाजपचं हे प्रदर्शन। परभणीच्या पूर्णा नगरपालिकेमध्ये स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर, नागरिकांच्या अनेक तक्रारींनंतर सुद्धा पालिकेचं स्वच्छतेकडे दुर्लक्ष, नागरिकांचं आरोग्य धोक्यात, पालिका प्रशासनावर संतापही व्यक्त। परभणीकडे पावसानं पाठ फिरवल्यामुळे पेरण्या खोळंबल्या, तर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर सध्या दुबार पेरणीचं संकट, पावसाच्या दांडीनं बळीराजा हतबल। वाशिम जिल्ह्यामध्ये भाजीपाल्यांच्या दरात वाढ, कारल्याला 100 ते 120 रुपयांचा दर, चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होतो। रत्नागिरी जिल्ह्याच्या पाली खानू या ठिकाणी बिबट्याचा मुक्त संचार, कुत्र्यावरील हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। गणेशोत्सवासाठीच्या जास्तीच्या एसटी बसेस आरक्षण 24 जूनपासून सुरू होणार, तळकोकणापासून रत्नागिरीपर्यंत एसटीच्या जास्तीच्या गाड्या सोडल्या जाणार। नाशिकच्या गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली, गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे आता पाणी पातळीत वाढ।